त्यामुळं माझ्या हिमतीवर ह्या बाजूनं मी गेल्या बाजूनं फक्त 70 मतानं पडल्यामुळं ह्या बाजूनं मला माहीत आहे माझ्या मागे जनता आहे. मी फक्त जनतेसाठी सेवा जनताची करण्यासाठी उतरणार आहे. आमच्या गावात रस्ता नाही, निवडून यायपुरतं सगळीजण येते. मी असं करीन, मी तसं करीन, सगळी म्हणते. काय करावं लागेल जनतेत ह्या वडोळमध्ये राहण्याची? तर आम्हाला सुद्धा 4 लोक येणारे देवस्थानला शिव्या देणारे आहेत का नाही? परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि यामध्ये आता अर्ज भरण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि काही दिवसात प्रचारात देखील सुरुवात होणार आहे. परंतु यामध्ये आता उमेदवार देखील आता निश्चित होताना दिसत आहेत. यामध्ये आता राष्ट्रीय समाज पक्ष देखील मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील पंचायत समितीची जागा लढवण्याच्या तयारीत आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी रासपचे कार्यकर्ते पदाधिकारी वैजनाथ काळे. तर काय सांगाल, आता काय तयारी आहे आणि कसं आता मतदारासमोर जाणार आहात? माझी तयारी आत्ता सध्या गेल्या बारच्यानं मी एकटा पडलो. जानकर साहेबाला मी स्वतः फोन केला तरी त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळं ह्या बारच्यानं मी अखंड माया हिमतीवर स्वबळावर लढणार आहे. त्यामुळं मी काहीसुद्धा त्या पक्षाची मला देणं घेणं नाही. त्यामुळं माझ्या हिमतीवर ह्या बारच्यानं मी गेल्या बारच्यानं फक्त 70 मतानं पडल्यामुळं ह्या बारच्यानं मला माहीत आहे माझ्या मागे जनता आहे. मी फक्त जनतेसाठी सेवा जनताची करण्यासाठी उतरणार आहे. काय काय अडचणी आहेत या आता सध्या अडचणी म्हणजे आमच्या गावात रस्ता नाही, निवडून यायपुरतं सगळीजण येते. मी असं करीन, मी तसं करीन, सगळी म्हणते ती. पण एकदा निवडून आल्यानंतर आमच्याकडे लक्षसुद्धा नाही किंवा काय रस्ता नाहीत. तर आमच्याकडे कुठं काय बघायला काय नाही. एवढं देवस्थानाचं गाव आहे. बोधग्यावरनं येताना, वडवळ फाट्यावरनं येताना पाणीसुद्धा त्या पोटातलं हालत नाही. एवढं लोकांची हे आहे. त्यामुळे ती पोटातलं पाणी हलावं म्हणून मी जनतेसाठी उभारणार आहे. का तर लोकाला असं व्हायला लागलं की गचक्यात कमरेला लचक, कुठं कशाला लचक ती होई नाही म्हणून गचकं व्हावं म्हणून माझी एक इच्छा आहे की जनतेसाठी आपण काय तर करावं. 5 वर्ष एक जनतेसाठी सेवा करण्यासाठी आपण उभारणार आहे. कुठं देवस्थान आहे या ठिकाणी, तर देवस्थानच्या काय अडचणी आहेत? अहो, देवस्थानला एवढं इन्कम आहे, एवढं हे आहे, पण देवस्थानसुद्धा लक्ष घालत नाही. कर पावती त्याला एकदम एवढी येणाऱ्या भाविकांना इतकी अडचण आहे की कुठं पार्किंग आहे, त्या पार्किंगची सुविधा नाही, तरी पण पैसे भरावे लागतात त्यांना. 30 रुपये पार्किंग आहे, तरी ते येताना रस्त्यावरचं पाणी हलतंय पोटातलं म्हणल्यावर त्या देणाऱ्याने पार्किंग द्यायलासुद्धा लाज वाटते त्यांना. काय प्रश्न आहेत तरी आजूबाजूच्या गावातले? आजूबाजूच्या गावात जेवढी इन्कम नाही त्या गावात जाऊन बघा काय सोय आहे काय नाही. आमचं देवस्थानाचं गाव असून रस्तासुद्धा नाही. मग आम्ही काय करावं लागेल जनतेत ह्या वडोळमध्ये राहण्याची? तर आम्हाला सुद्धा 4 लोक येणारे देवस्थानला शिव्या देणारे आहेत का नाही? ती शिव्या ऐकून आमचं कान बहिरं झाले. मतदारासमोर आता तुम्ही जाणार आहे. वडवळ सोडून आणखीन 5-6 गावं या मतदारसंघात पंचायत समिती गणात असणार आहेत. तर त्या मतदारांपर्यंत पोहोचलात का? आणि आता गावभेट दौरे सुरू आहेत का? माझं गाव संध्याकाळी मी 6 वाजल्यानंतर मी घरीच नसतो. त्यामुळे मी जे गुपचित जायचं माझं चालू आहे प्रयत्न. मी आता उद्यापासून जाऊ शकतो आहे. का तर मी अर्ज टाकणार, मी टाकणार 100%. आता पक्षाने जर म्हणले EB फॉर्मवर उभा राहावा तर मग उभारणार का? EB फॉर्मवर जर उभा राहा म्हणलं तर त्यांनी जर माघार येत असली, गेल्या वर्षासारखं दगा देत असली तरी मी उभा राहू शकत नाही पक्षांना. रासपचे पदाधिकारी देखील राहिलात. कोणतं पद होतं ते? मला तालुका अध्यक्ष पद होतं राष्ट्रीय समाज पक्षाचं. का बरं नाराज मग एवढे? नाराज म्हणजे कसं, जनतेसाठी जर त्यांनी काय आपल्याकडं नाही दिलं तर जनता येणार मागं कशी? मी त्यांच्याकडे जाणार कसं? जनतेकडे जायचं म्हटल्यानंतर तू काय केलं म्हटल्यानंतर त्याला सांगायचा प्रश्न काय? पक्षावर का नाराज आहे इतक्या? मग त्यामुळे तर नाराज आहे ना. पक्षानं लक्ष जर दिलं असतं तर मला 10 माणसं अजून विचारायला आली असते ना, बाबा ह्या गावात काय केलं तू काय नाही, ती विचारलं पाहिजे ना. पक्ष कसा आहे ती झाला तिथं पक्ष झाला मान्य, पण गावात मला फिरायचं आहे ना. समोर मला कुणाच्या मोहर जायचं आहे, जनतेच्या समोर मला जायचं आहे. आता फॉर्म मग कसं भरणार? अपक्ष भरणार? अपक्ष भरणार मी डायरेक्ट. निवडणूक लढवणारच? लढवणारच. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे वडवळचे वैजनाथ काळे आहेत आणि रासपचे पदाधिकारी देखील आहेत. परंतु गेली जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पक्षाने लक्ष दिलं नसल्याचं यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आता देखील मी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. PCS न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर.